श्री गणेशाय नमः। श्री सरस्वतये नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। गेल्या अध्यायात वचन दिले होते की या अध्यायात श्रेय व प्रेय यांच्या लक्षणांचे निरूपण होईल, ते आता काळजीपूर्वक ऐकावे। प्रकाश व अंधकार यांच्या गुणधर्माची घडण दिसायला जरी एकमेकांशी जोडलेली दिसली तरी ते जसे एकमेकांपासून भिन्न आहेत, तसेच श्रेय व प्रेय यांच्या गुणधर्माची घडणही एकमेकांशी जोडलेली दिसली तरी ते भिन्न आहेत। प्रेयाकडे ज्याचे मन धाव घेते तो स्वार्थीपायी पतित होतो। श्रेय हे विवेकरूप आहे आणि प्रेय अविवेकरूप आहे। श्रेयाचा विषय केवळ विद्या आणि प्रेयाचा निव्वळ अविद्या। प्रेय कधी शहाण्याला भुलवीत नाही आणि श्रेय अज्ञानी लोकांना आवडीत नाही। जोवर कनक व कामिनी यांची ओढ आहे, इंद्रियांना विषयांची आवड आहे आणि विवेक व वैराग्य संपादिले नाही, तोवर प्रेयच गोड वाटत असते। जसे पाणी व दूध एकत्र मिसळलेले असते, तसेच प्रेय व श्रेयही एकत्र गुंतलेले असतात। जसे मानस सरोवरातील हंस दूधच तेवढे वेगळे करून पितात, तसे दृढ निश्चयी बुद्धिमान विवेकी व भाग्यवान माणसे श्रेयाकडेच आसक्त असतात आणि प्रेयापासून सदा तोंड फिरवतात। परंतु तेच मंदबुद्धी लोक पहा, शरीर, पशु, पुत्र, धन, मोठेपणा इत्यादींच्या योगक्षेमाच्या नादी लागून फक्त प्रेयस तेवढे साधतात। श्रेय काय व प्रेय काय ही दोन्ही जरी जाणली तरी मनुष्य प्राणी बुद्धीने स्वतंत्र असल्याने त्यालाच त्या दोन्हीतून कोणते पसंत करायचे हे ठरवायचे असते। दोन्ही पुढे असल्यावर मनुष्याला त्यांची निवड करणे अवघड असते, कारण त्याच्या मंदबुद्धीवर विजय मिळवून प्रेयस त्याला चिकटते। दुधात पाणी मिसळलेले असते तरी हंस जसा दूधच तेवढे घेतो, तसे प्रेय बाजूला सारून श्रेयाचा स्वीकार करणे हाच तो पुरुषार्थ होय। श्रेय व प्रेय ही दोन्ही जरी पुरुषाच्या स्वाधीन असली तरी विवेकहीन मंदमती पुरुष याचा उहापोह करण्यास समर्थ नसतो। श्रेय कशात आहे हे प्रथम निश्चित जाणले पाहिजे, नंतर त्याच्या मार्गात जे अडथळे येतील त्याचे संपूर्णपणे निवारण करण्याचे उपाय योजले पाहिजेत। येथेच पुरुषार्थ दृष्टीपुढे दत्त म्हणून ठामपणे उभा राहतो। म्हणून बुद्धीचा पक्का निश्चय करून श्रेय प्राप्त करण्यासाठीच नेटाने प्रयत्न करा। संसार चक्राचे भ्रमण अतर्क्य आहे, ते अखंड अष्टप्रहर फिरत असते। त्यात आध्यात्मिक, आधिभौतिक व आधिदैविक अशी 3 प्रकारची भयंकर व निवारण्यास कठीण दुःखे मनुष्य सहन करीत असतो। मग अत्यंत दुःखाचा अतिरेक सहन करून गांजलेला तो निवारण्याची सोपी सुखकर साधने शोधू लागतो। संसार चक्राचे हे भ्रमण सहन करायला कठीण आहे, हे कसे थांबवले जाईल, त्यासाठी काही उपाय असेल का याचा शोध तो करू लागतो। महाभाग्याने अशी बुद्धी उपजली की तेथून पुरुषार्थाचा उदय होतो आणि मग तो पुरुष आपल्या हिताचे योग्य उपाय साधणारा होतो। अनादी अशी ही अविद्या किंवा माया शिंपल्यावरच्या रुपयासारखी व मृगजयातील पाण्यासारखी निकामी आहे। तिच्या खोट्या आभासरूपी मोठ्या अडथळ्यांचा नाश केला पाहिजे। स्वप्नात सोन्याचा गारांचा पाऊस पडतो, वेळी कामास येतील असे वाटून त्या प्रयत्नपूर्वक पुष्कळ साठवून ठेवल्या तरी जागे झाल्यावर त्या हरवून जातात। अनुभवलेल्या व न अनुभवलेल्या विषय भोगांची वासना असणे किंवा आशा, उत्कंठा वा इच्छा असणे हे सर्व अडथळे आहेत। हे जाणून त्यांना आधी मुळासकट खणून काढा। जे सूर्यप्रकाशाने दिसण्यास अशक्य, जेथून बुद्धी माघारी फिरते आणि जेथे वेदांचे व श्रुतींचे पाऊलही शिरत नाही, ते गुरु स्वतः दाखवितो। काम व क्रोध या 2 वृत्ती ज्ञानाची प्राप्ती करू देत नाही। श्रवण, मनन व समाधी यांना त्या हातोहात तोडतात। दिव्याची ज्योत व कापूर यांचा समागम झाला की एकमेकांची लोटालोटी शक्य होईल काय?
उभय त्यांची भेट होण्याची खोटी की कापूर जळून ज्योतच होऊन जातो. श्रुती व स्मृती यांनी मनात केलेल्या दुष्कर्मात जो सदा लोळत असतो व ज्याला आपले योग्य व अयोग्य कर्म कळत नाही, तो ज्ञानी असून स्वतःचे कोणतेही साधील. तसेच जो नेहमी अशांत असून ज्याचे अंतःकरण अस्वस्थ आहे व इंद्रियाच्या चंचलपणाने ज्याचे चित्त शुद्ध आहे, तो ज्ञानाने परिपूर्ण होऊ शकत नाही. ज्याच्या चित्तात समाधान आहे, जो गुरुचा शिष्य असून सदाचारी आहे, ज्याचे आत्म्यावरील ध्यान निश्चल आहे, तोच एक ज्ञानसंपन्न होऊ शकतो. संसारात असो किंवा मोक्ष मिळवण्याच्या खटपटीत असो, शेवटी जर निजधामीस जायचे आहे, शरीररूपी रथाचा तू मालक हो. नुसता बडबड करणारा काय करू शकेल? तेथे नुसते तोंड चालवणाऱ्याला जागा नाही. अभ्यास हेच खरे सार आहे. शरीराला रथाच्या ठिकाणी लाव आणि तू त्यात स्वस्तपणे बैस. या स्वतःच्या शरीराच्या रथाचा आपल्या बुद्धीला सारथी कर आणि स्वतः मालक होऊन शांत चित्ताने रथात बैस. मग विषयभोगाच्या अनेक मार्गांची बिकट परंपरा ओलांडायला सारथ्याला सांग आणि मनरूपी लगामाने 10 इंद्रियरूपी दाब नसलेल्या अविचारी घोड्यांना आवरायला लाव. घोडे जरी सैरावैरा धावले तरी लगाम त्यांना आपल्या जागी ठेवील. अशी ती लगाम सारथ्याच्या हातात सोपवून तू खुशाल स्वस्थ चित्ताने बैस. सारथी कुशल व निपुण असला तरच घोडे कसून चालतात, परंतु तोच मनरूपी लगामाच्या अधीन असला तर ते घोडे बलहीन होतात. जेथे विवेकयुक्त बुद्धीने सारथ्य आहे, ज्याचा मनावर ताबा आहे व ज्याचे चित्त एकाग्र झालेले आहे, त्यालाच परमपद प्राप्त होते. इतर लोक मार्गात थकतात. ज्याचे मन कधी ताब्यात नसते तो त्या पदापर्यंत पोहोचतच नाही आणि त्याला संसाराचे फेरे चुकत नाहीत. असे ते मोठे परमपद आपण होऊनच जशीच्या तसे प्रगट होते आणि ते कोठे आहे याची शंका फिटते. येथे तर्कवाद, अनुवाद, प्रवाद किंवा संवाद चालत नाही. येथे ईश्वर कृपेनेच दाद लागते. वादविवादांचा काहीही उपयोगच होत नाही. येथे तर्कांची चतुराई चालत नाही. तर्कज्ञाची बुद्धी कुंठित होते. भोळा भावच सिद्धीस जातो. हीच येथली नवलाई आहे. उत्तम प्रकारच्या ज्ञानाला जो कारण तो मार्ग वेगळा असतो आणि ती बुद्धीही वेगळी असते आणि ते उत्तम ज्ञान देणारा शास्त्रज्ञही वेगळाच असतो, हे लक्षात ठेवावे. अमूल्य हे शरीर वाया चालले आहे. धनाची तृष्णा ही दुपारच्या सावलीसारखी फार टिकणारी नाही आणि हरीची माया पार करण्याला अवघड आहे, हे सर्व जाणून संतांच्या पायी लागावे. संत हे संसाररूपी सागर पार करण्याची नौका आहे. त्यातील तू एक प्रवासी हो. त्यांच्याशिवाय पलीकडच्या काठावर नेण्याला कोण बरे समर्थ आहे? विवेक व वैराग्य या जोडीला जो एकत्र बांधून ठेवील, तो भारी मूर्ख दगड असला तरी त्याला संसाररूपी सागर पार करणे अवघड जाणार नाही. त्यातील वैराग्य खरोखरच मुख्य ऐश्वर्य आहे. हे महाभाग्यवान असतील त्यांच्यात वाट्याला हे येते, इतरांच्या नव्हे. शास्त्राने योग्य ठरवलेले कर्म केल्याशिवाय चित्त शुद्ध होत नाही. तोवर ज्ञान संपादन होत नसते. म्हणून ज्ञानप्राप्तीचे मूळ कारण कर्म हेच जाणावे. नित्य नैमित्तिक कर्म आचरल्याने मळ धुवून निघतो. अशा प्रकारे शुद्ध झालेल्या चित्तात विवेक व वैराग्य यांची उत्पत्ती होऊन शम दम वगैरे ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याच्या साधन संपत्तीचा लाभ होतो आणि याच देही मुक्ती प्राप्त होते. फलाच्या इच्छेचा व संकल्पाचा त्याग करून आणि मन एकाग्र करून जो सद्गुरूला अनन्यपणे शरण जातो त्याला सद्गुरू पदरी घेतो. ज्याने इंद्रियाच्या बाहेरच्या प्रवृत्ती टाकलेल्या आहेत व जो अनन्य व भाविक भक्त आहे त्यालाच आत्मज्ञानाचा लाभ होऊन तो शहाणा होतो. इतर उपाय चालत नाहीत. मात्र आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर देखील जर तो अधर्माच्या मार्गाने आचरण करील तर खाली या पृथ्वीवर किंवा वर स्वर्गात न राहता त्रिशंकूसारखा मध्येच लोंबकळत राहील. जीवाची जी ही अज्ञानाची वृत्ती ती संसाराकडे त्याला प्रवृत्त करते. आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर तो जीव संसारातून निवृत्त होतो. आत्म्याला जाणलेल्या अहंभाव कधीही नसतो. पुण्य किंवा पाप नसते आणि शुभ किंवा अशुभही नसते. त्याला या संसारातल्या लाभ व नुकसान यांच्याशी काय करायचे आहे? देहाची अहंकार वृत्ती शांत झाली की तेथेच तात्काळ निवृत्ती घर करते आणि तीच
जीवाची परमात्म्याशी एकरूप झाल्याची स्थिती होय. ही खूण निश्चित मनात बांधून ठेवावी. प्रवृत्तीच्या ठिकाणी शत्रू व मित्र असतात. निवृत्तीचं तर नवलच की मी सर्वत्र आहे असे पाहणाऱ्याला शत्रुत्व किंवा मित्रत्व ते कुठले? अशा महान सुखापुढे देहाचे महान दुःख ते काय बापुढे? जेव्हा महान सुख आवडायला लागते तेव्हा ऐहिक सुखासाठी कोण बरे रडेल? ऐहिक दुःखाचा डोंगर जरी त्यावर कोसळला तरी केवळ धैर्याचा तो पर्वतराज लवभर सुद्धा हलत नाही. भगवंत ज्यावर प्रसन्न होतो त्यालाच मग तो वैराग्य देतो, त्याची विवेकाशी सांगड घालून देतो आणि भवसागर पार उतरवितो. आरशात उमटणाऱ्या चेहऱ्याला प्रतिबिंबाप्रमाणे आत्म्याच्या स्पष्ट दर्शनाची जो इच्छा धरतो त्याला खालची ही पृथ्वी किंवा वरचा ब्रह्मलोक याशिवाय तिसरी जागाच नाही. यज्ञ केल्याने देवतांची तृप्ती झाली की पितृलोकाची प्राप्त होईल, कर्मफलाच्या उपभोगाचा लाभ होईल, परंतु आत्मज्ञान लाभणार नाही. गंधर्वलोक, महरलोक, जनरलोक, तपरलोक व सत्यलोक यामधील आत्मदर्शन अतिशय अस्पष्ट असते. म्हणून ज्यांना आत्मदर्शनाची आसक्ती असते ते भूलोक भरपूर मागतात, कारण येथेच चित्तशुद्धी होते, आरशासारखी निर्मळ बुद्धी लाभते आणि त्यात शुद्ध व पवित्र आत्मस्वरूप प्रतिबिंबित होते. दुसरे स्थान जे ब्रह्मलोक तेथेही आत्मदर्शन होते, परंतु त्यासाठी तेथे अनेक प्रकारचे प्रयत्न करावे लागतात. तो ब्रह्मलोक अतिशय कष्टकारक आहे. तेथे सापाप्रमाणे माया वेटाळते, आतून आतड्या पूर्णपणे पिळते आणि बाहेरूनही सर्व शरीर कवटाळते. तिला टाळण्यास कोण समर्थ आहे? खिशात 50 पट रुपये असताना तुम्ही बसल्या बसल्या सर्व पाहता. काढा पाहू बाहेर आता, ब्रह्म तर तुमच्या खिशात आहे असे बाबा त्या ब्रह्म जिज्ञासूला म्हणताच त्याने हात घालून खिशातून पुडके बाहेर काढले आणि मोजताच 10-10च्या 25 नोटा निघाल्या. हे पाहून तो गृहस्थ मनातल्या मनात ओशाळला आणि केवढे महाराज अंतर्ज्ञानी असे आश्चर्य करीत त्याने बाबांच्या चरणावर मस्तक ठेवले आणि आशीर्वचनाची उत्कंठेने वाट पाहू लागला. मग बाबा त्याला म्हणाले, गुंडाळे आपले ब्रह्म गुंडाळे, लोभाचे वाटोळे झाल्याशिवाय तुला ब्रह्म मिळणार नाही. पशु, पुत्र वगैरे आणि धन कमावणे यातच ज्याचे मन आसक्त आहे त्याचे द्रव्यरूपी विघ्न दूर झाल्याशिवाय त्याला ब्रह्मज्ञान कुठले प्राप्त व्हायला? द्रव्याचा मोह फार कठीण असतो. जणू काय तृष्णारूपी भोवरे असलेला दुःखाचा डोहच म्हणजे नदी किंवा तळे यातील खोल पाण्याची जागाच. त्यातील मद व मत्सर रूपी मगराच्या अस्तित्वामुळे सहन करण्यास तो कठीण असतो. एक निस्पृह तो पार करू शकेल. लोभाशी ब्रह्माचे अखंड वैर असते. तेथे मनाच्या एकाग्रतेला थारा नसतो. मग कुठलीही मुक्ती व संपूर्ण विरक्ती? खरोखर लोभिष्ट माणूस आचारभ्रष्ट असतो. लोभाच्या ठिकाणी शांती नसते, समाधान नसते व निश्चिंताही नसते. चित्तात एक लोभ जरी ठाण मांडून बसला तरी परमार्थाची सर्व साधने मातीत जातात. श्रुती व स्मृती यांनी अयोग्य ठरवलेले मनाई केलेले पापाचरण यातच जो सदैव आसक्त असतो त्याचे चित्त स्वस्थ नसते, त्यालाच विषिक्त चित्त म्हणतात. जो सदा दुष्कर्मात घडलेला असतो, विषयरूपी चिखलात लोळत असतो आणि आपले हित व अहित पाहत नसतो, ब्रह्मविज्ञान प्राप्त होऊनही त्याला कर्मफलाची विरक्ती किंवा अनासक्ती नसेल तर फुकट त्याचे ब्रह्मविज्ञान. त्याला आत्मलाभ झालेलाच नाही. कोणी काही मागायला आला तर संत आधी त्याचा परमार्थासाठी अधिकार पाहतात आणि मग जशी ज्याची योग्यता किंवा अयोग्यता असेल तसेच त्याला ते देतात. ज्याच्या मनात रात्रंदिवस देहाचा अभिमान व विषयाचे चिंतन असेल त्याला गुरुच्या उपदेशाचा प्रयत्न व्यर्थच असतो आणि त्याचे प्रपंच व परमार्थ दोन्हींचे नुकसानच असते. चित्तशुद्धी झाल्याशिवाय जो परमार्थात शिरू पावतो त्याचे ते नुसते ज्ञानाचा दिमाग दाखवणे असते, त्यातून काहीच निष्पन्न होत नसते. म्हणून रुचेल तेच बोलावे आणि पचेल तितकेच खावे, नाहीतर फुकट अजीर्ण मात्र होईल. हे सर्वांना ठाऊकच आहे. माझा भांडार भरपूर आहे. जे जे ज्याला पाहिजे ते ते त्याला मी देईन, परंतु घेण्याची शक्ती पाहिजे. मी तर घेणारा सहन करू शकेल तितकेच त्याला देतो. हे जर लक्ष देऊन ऐकाल तर तुमचे कल्याण होईल. या मशिदीत बसून मी खोटे बोलत नसतो. ही संत वाक्यरूपी अमृताची जणू काय नदीच आहे. त्यात श्रद्धेने बुडी देताच पापरूपी मळ धुवून निघाला म्हणजे अंतःकरणाची व आचरणाची पवित्रता प्राप्त होते. साईबाबांच्या अशा महिमाचे वर्णन करू जाता त्याला अंतच येत नाही. ज्याला जोडच नाही त्याला उपमा तरी कसली द्यावी. बाबा निर्वाज्य प्रेमाच्या अधीन असतात.
ते सगळ्यांशी माऊली आहेत. दुःखाने पिडलेल्यांचे व कष्टाने थकलेल्यांचे विश्रांती स्थान आहेत. आश्रयाला आलेल्यांचे ते कल्पवृक्ष आहेत व दीनदुबळ्यांसाठी सावली आहेत. संसारावर पाणी सोडून पर्वतांच्या गुहामध्ये एकांतवास पत्करून व मौन धरून स्वतःच्या कल्याणासाठी तत्पर असणारे संत पुष्कळ असतात. ते केवळ आपला स्वार्थ साधतात. त्यांना इतरांची काय काळजी. परंतु साईबाबा तसले संत नव्हते. आप्तेष्ट व गणगोत नसताना आणि घरदार व स्त्री पुरुष नसताना देखील ते प्रपंचात राहत होते. 5 घरी मूठ भिक्षा मागून 24 तास झाडाखाली वस्ती करून तुटपुंजा संसाराचा पसारा मांडून ते लोकांना व्यवहार शिकवित होते. स्वतः ब्रह्मस्थिती प्राप्त केल्यावर जनतेच्या कल्याणासाठी झिजणारे महाज्ञानी संत या जगात फारच थोडे असतात. धन्य तो देश, धन्य ते कुळ, धन्य ते निष्पाप आईबाप आणि धन्य त्यांच्या पवित्र कुसबा की ज्यांच्या पोटी असे हे शुद्ध रत्न जन्मास आले. काहीही प्रयत्न केल्याशिवाय परीस सापडावा आणि तो दगड समजून बऱ्याच लोकांनी दूर फेकून द्यावा. तसेच या श्रेष्ठ भागवताला या शिर्डीत कोणी ओळखले नाही. उकिरड्यावर पडलेले रत्न पोराबाळांना सापडले म्हणजे ते जसे वाटेल तेथे फेकतात व खुशाल दगडासारखे पायाखाली तुडवतात. तसेच साईबाबांच्या बाबतीत सुरुवातीला झाले होते. असो, याप्रमाणे जो ब्रह्मज्ञानाची आवड असणारा गृहस्थ आशीर्वचनाचे तृप्त झाला. तुमची आमची सर्वांची हीच तऱ्हा असते. मार्ग कष्टदायक असला की सोडून द्यायला जोवर शब्द ऐकणे, स्पर्शाची जाणीव होणे, सुगंध घेणे, उघड्या अंगाने दर्शन घेणे वगैरे इंद्रिय गम्य विषयांचे उपभोग घेणे असते तोपर्यंत विषयांना प्रतिबंधन करणे शक्य नसते. इंद्रियाचा निग्रह झाल्याशिवाय साहजिकरित्या येणारी विषय सुखांपासून विरक्ती, अंतरात्म्याचे प्रत्यक्ष दर्शन किंवा त्यांचे यथार्थ ज्ञान अशक्य असते. आधी सर्व इषणांचा त्याग करतो आणि मग सद्गुरूला अनन्यपणे शरण जातो. असा जो दृढ श्रद्धायुक्त साधक असतो तोच आत्मसाक्षात्काराला प्राप्त होतो. श्रोत्रादी 5 इंद्रिये जेव्हा आपापल्या विषयांना सोडतील, मन जेव्हा संकल्प व विकल्प स्वतःहून सोडून देईल आणि अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीपासून निवृत्त झालेल्या अंतःकरणात बुद्धी देखील जेव्हा आपली निश्चय करण्याची हालचाल बंद करील, तेव्हा तीच खरी अत्यंत उत्कृष्ट अवस्था म्हणजे मोक्ष होय आणि तीच कधी न बदलणारी ब्रह्माची प्राप्ती होय. ज्याच्या बुद्धीने कोणत्याही गोष्टीचा निर्धार करणे थांबलेले असेल व ज्याच्या चित्तात मीच तो एकटा आहे, माझ्याशिवाय जगात दुसरे कोणी नाही अशी स्फूर्ती प्रगटलेली असेल, तोच भाग्यवान आत्म्याला जाणेल. विषयापासून तोंड फिरवले की इंद्रिये आत्म्याकडे तोंड करतील आणि तेव्हाच आत्मसुख प्रगट होईल. इतर सर्व सुख नव्हेच. जे विषयांच्या शुद्ध मनोवृत्तीखाली दडलेले आहेत त्यांना अतिसूक्ष्म व अस्पष्ट असे जे परमानंद प्राप्तीचे साधन म्हणजे आत्मज्ञान ते समजण्यास फार कठीण असते. या लोकांच्या व परलोकांच्या गोष्टीमध्ये ब्रह्मदेवाच्या अधिकारपदापर्यंतच्या सर्व गोष्टीबद्दलही ज्याला आसक्ती नसेल तोच एक ब्रह्मनिष्ठ पदावर अभिषिक्त व मुक्त जाणावा. चित्ताला विषयापासून हळूहळू माघारी फिरवून स्वस्वरूपी स्थिर करून आत्मज्ञान जोडावे. या लोकी व परलोकी फलाची विरक्ती आणि हर्ष शोकासारख्या द्वंद्वाचा त्याग याचा बुद्धिमंत लोकच अनुभव घेतात आणि हाच तो आत्मज्ञानाचा मार्ग होय. आधिदैविक, आध्यात्मिक व आधिभौतिक दुःखरूपी वडवानलाच्या संपूर्ण ज्वाळांनी अतिशय तापलेल्या संसाररूपी सागराच्या पाण्यात कोण बरे सुखी असेल. त्यातून आपली संपूर्ण सुटका करून घेण्यासाठी साईबाबांची कृपा संपादन करावी आणि त्यांच्या चरित्राचे आदरपूर्वक वाचन, श्रवण व मनन करावे. हे साईनाथांचे चरित्र श्रोत्यांनी आपल्या पुत्र, मित्र व पत्नी यांच्यासह ऐकले तर या लोकीचे व परलोकीचे इष्ट साध्य होईल. बाबांची लीला अनेक तऱ्हांची आहे. भाग्यवान श्रद्धाळू श्रोतेच या कथा ऐकणारे आहेत. ही कथा हळुवारपणे श्रवण केली तर शांततेलाही शांतता येते. या कथारूपी झऱ्याच्या प्रवाहात चांगले व वाईट हे दोन्ही कर्मरूपी मीठ विरघळून जाते आणि कानांच्या द्वारे साईबाबांचे सुंदर रूप डोळ्यात शिरते. या चरित्राच्या श्रवणाने पातकांचा रास होतो. काळाशी देखील झगडून विजयी होण्याची तयारी होते आणि श्रोत्यांना अत्यंत श्रेष्ठ आनंद विनायसे प्राप्त होतो. श्रवणाने अंतःकरण शुद्ध होते. श्रवणाने जन्ममरण चुकते. श्रोत्यांनी त्या श्रवणाच्या फलाची इच्छा न ठेवता जर ते ब्रह्मार्पण केले तर त्यांना ब्रह्म पण प्राप्त होते. असा साईबाबांच्या सेवेचा उद्योग सेवकांना सदा इच्छारहित करील आणि श्री साईराम आपल्या भक्तांना सर्वदा आराम देईल. श्रोते हो,
यात ग्रंथाचा एक एक अध्याय घेऊन दररोज त्याचे वाचन, श्रवण, मनापासून अभ्यास, मनन व सतत चिंतन करा. आनंदो ब्रह्मेती व्यजानात असे जे तैत्तिरीय उपनिषदात प्रसिद्ध आहे, त्यात श्रुती सिद्धांताचा अर्थ बाबा आपल्या भक्तांना जणू काय दुसऱ्या शब्दात सांगत आहेत. त्यांचा नेहमी उपदेश असे, जराशी देखील फिकीर करू नये, सदा आनंदित राहावे आणि मरेपर्यंत चिंता करू नये. या अध्यायाचा रोग ब्रह्मतत्व स्पष्टपणे जाणून घेणे हा आहे की ज्यामुळे साईबाबांना शरण जाणाऱ्याला तो संसाररूपी सागर पार करून देण्याची नौका होईल. दुसऱ्यांना वारंवार त्याच्या हिताच्या गोष्टी सांगाव्यात, त्यांच्यावर सदा उपकार करावेत. या वचनांचे अनुकरण करून बाबा स्वतः त्याप्रमाणे वागत असत. हे चांगले की हे वाईट हा मतभेद केवळ व्यक्तिंचा असतो. ज्यामुळे सर्वसामान्य जनतेला आनंद होईल त्याकडे या ग्रंथाचा रोख आहे आणि हाच येथील ठरवलेला हेतू आहे. बाबा कुठल्याही कार्याचे कारण जाणतात. जशी ज्याच्या मनाची इच्छा असते तसेच होणार होते. गुरुच्या तोंडच्या कथा ऐकाव्यात, त्यांच्या अतर्क लीला अनुभवाव्यात, आठवतील त्या गोळा करून ठेवाव्यात आणि मग इतरांना ऐकवाव्यात. साईबाबांचे हे सुंदर चरित्र अत्यंत आदराने श्रवण केले असता श्रोते व वक्ते यांचे दुःख नष्ट होते आणि इतर सर्वांचे वाईट दिवस संपून जातात. बाबांची अलौकिक लीला पाहून जो चकित झाला नाही तो अभागीच म्हणायचा. साईबाबांच्या गोष्टी निर्मळ आहेत, त्या उदार मनाने ऐकायच्या असतात. अशी आलेली सुखाची संधी कोण बरे फुकट घालवील. स्त्री, पुत्र व मित्ररूपी हा भोवरा, काम, क्रोध वगैरे सुसरीनी भरलेला नाना रोगरूपी तिमी जल नावाच्या मोठ्या माशाने आणखी वाढलेला आणि आशारूपी मोठ्या लाटांनी खवळलेला आहे. कित्येकदा उद्वेगाचा झटका येऊन जातो. हर्ष, शोक वगैरे द्वंद्वानी मनात संशय उत्पन्न होतो, परंतु चटकन संबंध तोडवत नाही. स्वतःच आपल्या जीवाला समजावून जागे करावे की तूच शुद्ध ब्रह्म आहेस. बसण्यासाठी दिलेल्या नळीला पायाने घट्ट धरून आपल्याला उलटा टांगून घेणाऱ्या पोपटाप्रमाणे तू देहाच्या सहवासाने स्वतःच बद्ध झालेला आहेस. केवळ मोहमायेने तू तुझी बुद्धी गमावली आहेस आणि त्यामुळे स्वतःचे हित विसरला आहेस. तू सावध हो आणि स्वस्वरूपाकडे चटकनी. खोट्या समजुतीमुळे मनाचा गोंधळ वाढतो आणि मी देह आहे व मी करता आहे वगैरे खोटा अभिमान वाढतो. मी मम हे मृगजळासारखे फसवे आहे हे जाणून निर्मम व्हावे. हे पोपटा, या मी तूपणाच्या घोटाळ्यात कशाला गुंतावे. तू आवळलेले पाय सोड आणि उंच उडत जाऊन चैनीने आकाशात संचार कर की. मुक्त माणसाकडे बद्धता येऊ शकते आणि बद्ध माणूस मुक्त होऊ शकतो. दोन्ही दशांपासून वेगळा होऊन तू शुद्ध स्वरूपातच राहा. हे ज्ञान तर साक्षपतेचे असते. सुख किंवा दुःख हे सर्व अज्ञान टाकून विज्ञान प्राप्त कर, म्हणजे ब्रह्मज्ञान अगदी जवळच असेल. देहात जोपर्यंत मी तूपणा आहे तोपर्यंत तू स्वतःचे हित पाहणारा होणार नाहीस. तो टाक. आपल्या कृपणपणा तू भिरकावून दे आणि आपल्या स्वरूपाकडे पहा. कुबेरासारखा श्रीमंत जर भिक्षा मागत फिरू लागला तर ते केवळ अज्ञानाचे प्राप्त झालेले दुर्दैवच नाही का. नित्य उत्तम शास्त्रांचे श्रवण करावे, विश्वासपूर्वक सद्गुरु वचन पाळावे आणि सदा सावध राहून आपले ध्येय लक्षात ठेवावे. शास्त्रांनी व गुरूंनी सांगितलेली आचार पद्धती लक्षात ठेवून लोक आपल्या उद्धारांचा मार्ग निवडतात. त्याच्या उपदेशाने असंख्य लोकांना उद्धार होतो आणि त्यांचा मोक्षाचा मार्ग सुलभ होतो. संसाराच्या बंधनातून सुटका होईल तो क्षण कधी येईल अशी ज्याच्या मनात रात्रंदिवस चुटपुट लागलेली असते तो बंधन चटकन सोडतो. साधवेल तो एकांत साधून संसारात काही अर्थ नाही अशी मनाशी गाठ बांधून अध्ययन व आत्मचिंतन या सदा मग्न असावे. भक्ती व श्रद्धायुक्त मनाने पूर्ण नम्रतेने साष्टांग नमस्कार करून गुरुला शरण गेल्याशिवाय तो शिष्याला ज्ञानाचा ठेवा देत नसतो. गुरुला सर्वस्व अर्पण करून त्याची सेवा करावी. बंध व मोक्ष या गोष्टी स्पष्ट करून द्याव्यात. विद्या व अविद्या याबद्दल त्याला प्रश्न करावेत, म्हणजे गुरु महाराजांकडून उत्तम फळ मिळेल. आत्मा कोण, परमात्मा कोण हे गुरुशिवाय कोणाला सांगता येणार नाही. गुरु देखील शिष्य पूर्णपणे शरण आल्याशिवाय ज्ञानाचा एक कणही देत नसतो. गुरुशिवाय इतर कोणी ज्ञान दिले तर ते संसारातून पूर्ण सुटका करणारे होत नसते, मोक्षांचे किंचितही फळ देणारे नसते आणि कधीही मनात ठसणारे नसते. म्हणूनच गुरुविना ज्ञान नाही हे सर्व विद्वान जाणतात. ब्रह्म व आत्मा यांच्या ऐक्याची सोय करायला गुरुचेच पाय समर्थ आहेत.
तेथे आडेवेडे न घेता ताट अभिमान टाकून जमिनीवर दंडाप्रमाणे सरळ लोटांगण घालून गुरुच्या चरणी मान वाकवा आणि मनाचा निश्चय पक्का करून गुरुचे पाय धरून तोंडाने म्हणा, मी तुमचा दासानुदास आहे आणि मला तुमच्याच पायांचा भरवसा आहे. मग पहा त्या गुरुचा चमत्कार. तो गुरुरूपी दयेचा सागर डोलायला लागेल आणि आपल्या लाटांच्या शय्येवर तुम्हाला वरच्यावर झेलील. आपला अभयहस्त तुमच्या डोक्यावर ठेवून इडापिडांना उद्ध्वस्त करील आणि मस्तकाला उदी फासून पापाच्या सर्व राशी जाळून टाकील. अशा प्रकारे ब्रह्मार्तीला ब्रह्माचे निरूपण हे केवळ निमित्त करून बाबांनी जीवात्मा व परमात्मा यांच्या ऐक्यतेची खूण भक्तांना संपूर्णपणे कथन केली. मनात सहज शंका येईल की साई महाराजांची एवढी अचाट बुद्धिमत्ता व गाढ विद्वत्ता असताना थट्टेची एवढी प्रौढी कशासाठी आणि विनोदाची बाबांना आवड कशाला. परंतु विचार करून पाहिले तर त्याचे एकच समाधानपूर्वक कारण लक्षात येते. ते नीट ऐका. मुलाबाळांशी बोलताना, त्याच्या बोबड्या बोलात रमून जाताना, पोक्त माणसांच्या अलंकारिक व सभ्य शब्दरचनेच्या कथावार्ता कधी असतात का? ज्याची थट्टा केली जाते त्याच्यावर प्रेम नसते असे कधी म्हणता येईल का? परंतु उपदेश करण्याची विनोद व थट्टा ही एक विशेष तऱ्हा आहे. आपल्या पोटात काय रोग आहे हे काय तान्ह्या बाळाला कळते का? औषधाची गोळी ते हट्टी बाळ घेत नसले तरी त्याला कधी अंजारून गोंजारून, कधी डोळे वटारून, कधी 14व्या रत्नाचा उपयोग करून, तर कधी प्रेमाने हृदयाशी धरून आईला ती पाजावी लागते. परंतु तेच बाळ मोठे होऊ लागले की त्याचे लाड करावेसे वाटते, तरी त्याच्या तीव्र किंवा बोजड बुद्धीचा विचार करावा लागतो. ज्ञानाचे तसेच आहे. तीव्र बुद्धीचे तीव्र ग्रहण असते. उपदेश करणाऱ्याला क्षणही लागत नाही, परंतु जड बुद्धीचे काम विलक्षण असते. डोक्यात ठसवायला फार कष्ट पडतात. समर्थ साई हे ज्ञानाचे भांडार आहेत. ज्या भक्ताची जशी बुद्धी तशी त्याची पात्रशुद्धता ठरवून ते ज्ञानरूपी द्रव्य वाटतात. ते पूर्ण अंतर्ज्ञानी आहेत. त्यांना सर्वांची आधीच माहिती असते. ज्याला जसे योग्य साधन तसेच त्याला नेम घालून देणे असते. जसा ज्याचा अधिकार तसा त्याचा विचार करून त्याच्या योग्यते किंवा अयोग्यतेप्रमाणे भक्तांची जबाबदारी बाबा घेतात. तसेच आम्ही दिसाला जरी वयाने मोठे असलो तरी त्या सर्व सिद्धी व ज्ञान प्राप्त झालेल्या साईसमोर लहानाहून देखील लहान आहोत आणि थट्टेसाठी सदा आतुर असतो. बाबा विनोदाचे आगर आहेत. ज्या ठिकाणी ज्यांची आवड असते ते त्यांना यथेष्ट पुरवून भक्तांना ते निश्चित किंवा समाधानी ठेवतात. बुद्धिमान असो की मंदबुद्धीचा असो, हा अध्याय वाचला तर परमानंद प्रकटेल, ऐकला तर श्रवणाचा छंद वाढेल आणि मनन केला तर स्वानंदाचे समाधान लाभेल. त्याचे आवर्तन केले तर परमार्थाचे ज्ञान होईल. निधिध्यासन केले तर मोठा आनंद आणि अखंड व निर्धोक सुख प्राप्त होईल. अशी ही बाबांची लीला अमर्याद आहे. येथला अत्किंचितही अनुभव ज्याने भाग्यवशात भोगला असेल तो येथे काया वाचा मनाने घेलाच म्हणून समजावा. साईबाबांची लीला अतर्क्य आहे. हेमाडपंत साईबाबांच्या चरणी शरण आले आहेत. थट्टा मस्करी करून ज्ञान वाटण्यात भक्तांचे कल्याण करावे हाच एक बाबांचा हेतू होता. ब्रह्मार्ती हा केवळ निमित्तच समजावा. पुढील अध्याय या अध्यायापेक्षाही गोड असेल आणि ऐकणाऱ्याचे लाड पुरवले जातील. माझ्या मनाची गुप्त इच्छा स्पष्टपणे उघड करून पुरविली जाईल. मी माधवराव देशपांडे जाईन, त्यांना बाबांचा निरोप देईन आणि मग बाबांचा अनुग्रह मी कसा पावेन हे संपूर्णपणे श्रोत्यांनी ऐकावे. सर्वांचे कल्याण असो अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा ब्रह्मज्ञान कथन भाग 2 नावाचा 17वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो.